श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिल्वपत्र याचे महत्त्व श्रवण करणार आहोत. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला एक बिल्वपत्र अर्पण केल्याने बदललेले भाग्य याविषयी गुरुचरित्रामध्ये दिलेली माहितीचे आपण श्रवण करणार आहोत. गुरुचरित्रामध्ये एक अत्यंत अर्थगर्भ ओवी माघ महिन्यातील महाशिवरात्रीचे महत्त्व हे अल्प शब्दात पण आध्यात्मिक सूक्ष्मतेने उलगडून दाखवताना दिसते. ती ओवी म्हणजे असित पक्ष माघामासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षामधील महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर केवळ एक बिल्वपत्र अर्पण करून केलेली भक्ती ही अतिशय दुर्मिळ आणि महत्वाची, त्याचप्रमाणे पुण्यदायी मानली जाते, असे गुरुचरित्रामध्ये अत्यंत ठामपणे सांगितलेले आहे. शिवभक्तीसाठी लागणारी आवश्यक साधन सामग्री किंवा मोठे विधी किंवा दीर्घ तपश्चर्या नव्हे, तर शुद्ध भावाने अर्पण केलेले एक साधे बेलाचे पान सुद्धा अनंत फळ देऊ शकते, ही या ओवीमधील मूलभूत शिकवण आहे. आणि त्यानंतर गुरुचरित्रामध्ये मानवी स्वभावावरती नेमके आणि तीक्ष्ण बोट ठेवलेले आपणास पाहावयास मिळते. ते या ओवीमधून दर्शवतात. ती ओवी म्हणजे ऐसे अनुपम्य स्थान असता नवजाती मूर्ख ऐकता शिवतीर्थी असे दुर्लभता नेनती मूढ बधिर जाना. याचा अर्थ असा सांगतात की इतकी श्रेष्ठ, अनुपम आणि दुर्लभ संधी समोर असतानाही अज्ञानाने ग्रासलेले लोक तिचे महत्त्व समजून घेऊ शकत नाहीत व या उदासीनतेमुळे या अमूल्य क्षणाकडे पाठ फिरवतात. या दोनच ओव्यातून गुरुचरित्राचा गाभा हा अतिशय स्पष्ट होतो. ईश्वर कृपा ही सहजच उपलब्ध आहे, पण ती ओळखण्याची दृष्टी माणसाकडे नसते. हे तत्व केवळ तात्विक उपदेशापुरते मर्यादित राहत नाही, तर गुरुचरित्रात एक हृदयद्रावक कथेद्वारे ते खोलवर आपल्या मनात कोरले जाते. ती कथा अशी की एक स्त्री चांडाळ जातीस जन्माला आली होती. जन्मापासूनच ती अंध असलेली ती खूप दुःख, अपेक्षा, त्याचप्रमाणे दारिद्र्य भोगत होती. तिच्या आईवडिलांनीही काही काळ कसाबसा आधार दिला, परंतु आजारपण, गरिबी आणि परिस्थितीच्या ओघामध्ये तो आधारही तुटला. ती शिळे उष्टे अन्न, त्याचप्रमाणे महारोग आणि अखेरीस नातलगांची पूर्ण उपेक्षा, त्याचप्रमाणे अन्न नाही, वस्त्र नाही, सन्मान नाही, अशा अवस्थेमध्ये तिचे आयुष्य पुढे जात होते. ती भीक मागून आपल्या आयुष्याचा निर्वाह करत होती. काही दिवसांमध्येच म्हातारपण आले, रोग वाढले, दुःखे देखील असह्य झाली. तिची मृत्यू यावा अशी तीव्र इच्छा झाली, पण मृत्यू देखील तिला चुकवत होता. जन्मोजन्मी पुण्यकर्म नसल्यामुळे जिवंतपणीच अनंत यातना तिच्या वाट्याला आलेल्या होत्या. अशाच अवस्थेमध्ये एकदा माघ महिना उजाडला. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गोकर्ण क्षेत्री महाबळेश्वराच्या दर्शनासाठी गावोगावचे असंख्य लोक शिवनामाचा घोष करत, अगदी नाचत गात भक्तिभावाने निघाले होते. आणि अशातच ही चांडाळीनही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत धर्म करा धर्म करा म्हणत हात पुढे करत चालली होती. तिच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नव्हता, अंगावर वस्त्र नव्हते व संपूर्ण शरीर दुर्गंधीने भरलेले होते. अशा अवस्थेत कुणालाही तिची दया आली नाही. त्या दिवशी तिला काहीच मिळाले नाही, त्यामुळे तिच्याकडून कडकडीत उपवास आपोआपच घडला. रात्रभर शिवनाम घोष कानावरती पडत होता. जागरणही नकळतच घडले. एका भाविकाने भिक्षा म्हणून तिच्या हातामध्ये एक बिल्वपत्र ठेवले.
ते बिल्वपत्र देखील खाण्यायोग्य नाही हे लक्षात येताच तिने ते रागाने फेकून दिले. वाऱ्याने उडत उडत नेमके ते महाबळेश्वर लिंगावरती पडले. एवढ्याशा त्या घटनेने व अनाहूत उपवास, अजानतेपण जागरण आणि शिवनाम श्रवण केल्यामुळे तिच्या हातून नकळत झालेले बिल्वपत्र पूजन यामुळे तिच्या शतजन्मांची पातके भस्म झाली आणि तिच्यावरती भगवान शंकर प्रसन्न झाले. श्रोते हो, ही कथा केवळ करुणेची नाही तर महाशिवरात्रीच्या गूढ आणि सूक्ष्म अर्थाची ओळख करून देणारी आहे. गुरुचरित्रामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की शिवकृपा बाह्य कर्मकांडावरती अजिबातच अवलंबून नाही. शिवकृपा ही भाव, श्रद्धा आणि अंतःकरणामधील शुद्धता पाहते. भक्ती ही जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणी घडलेली असो, जर ती शिवतत्वाशी जोडली गेली तर ती जन्मजन्मांची बंधने तोडण्याची ताकद ठेवते. आणि म्हणूनच माघ महिन्यामधील महाशिवरात्रीचे एक साधे बिल्वपत्र सुद्धा त्रिभुवनात दुर्लभ फळ देणारे ठरते. हीच गोष्ट गौतम ऋषींनी ब्राह्मण व सतीच्या शापात अडकलेल्या मित्रासह राजाला समजावून सांगितली. या कथेनंतर त्यांनी राजाला स्पष्ट सल्ला दिला की महाशिवरात्रीला उपवास कर, बिल्वपत्रांनी भगवान शंकराची पूजा कर. असे केल्यास तू सर्व पापांमधून मुक्त होशील आणि तुला शिवलोक प्राप्त होईल. यामध्ये गुरुचरित्र हे केवळ धार्मिक विधान करत नाही तर खोल आध्यात्मिक सत्य मांडते. शिवपूजा म्हणजे पाप पुण्याच्या गणितापलीकडे जाऊन अंतःकरणातील अज्ञान, अहंकार आणि अंधार जाळून टाकण्याची प्रक्रिया आहे. आपल्या भक्तामध्ये अपूर्णता असू शकतात, विधी अपुरे असतील, ज्ञान मर्यादित असेल, पण भाव शुद्ध असेल, श्रद्धा जर खरी असेल आणि शिवनामाशी अंतःकरण जोडले गेलेले असेल तर गुरुचरित्राच्या मते महाशिवरात्री निश्चितच जीवनाला नवा अर्थ देऊ शकते. माघ महिन्यातील त्या एका रात्रीत, एका बिल्वपत्रात आणि एका क्षणात दडलेली हीच महाशिवरात्रीची आणि गुरुचरित्राची अमूल्य शिकवण आहे. चला तर मंडळी, महाशिवरात्रीच्या या महान अशा पर्वावरती आपण भगवान शिवशंकरांची यथाशक्ती पूजा आराधना करूयात. पूजा सामग्री पूर्ण असेल अथवा अपूर्ण असेल, परंतु संपूर्ण भक्तिभावाने अगदी जेवढी शक्य होईल तेवढी भगवान शंकराची पूजा करूयात व महादेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त करूयात. या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्व भाविक भक्तांना श्रवणामृत चॅनल तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भगवान शंकरांची कृपा तुमच्यावरती सदैव राहो हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.